आज राष्ट्रवादी की तरफ से हर साल की तरह इस साल भी हमने अभिवादन करे। ये नाम ऐसा नहीं मिला, हमारे नेता ने हर समाज को साथ लेने का काम एक ही नेता करता है, वो पवार साहब है। उनके खिलाफ उनका पूरा समाज गया, मगर ये नाम नेता ने दूंगा बोला तो नाम देते रहा। वो ऐसा एक नेता है जो बोलता है वो करता है। आज जो ये पूरा ये माहौल देख रहे हो, ये हमारे नेता ने ही काम किया है। तो ऐसा नेता ना आने वाले वक्त में हर समाज को लेकर चलने वाला नेता आदरणीय पवार साहब है, और आज भी हिंदुस्तान में सारे समाज को लेकर चलने वाले नेता एक ही है, तो आदरणीय पवार साहब है। आज नामांतरण के विस्तार के मौके पर मेरे तरफ से, मेरे पार्टी की तरफ से, राष्ट्रवादी पवार साहब गठ की तरफ से मैं आज सारे समाज को शुभेच्छा देता हूँ। आज बहुत बड़े बलिदान के बाद ये नाम मिला है, और हमें अच्छी तरह याद है ये नाम के लिए शरद पवार साहब ने बहुत अहम भूमिका दी। आप राष्ट्रवादी पार्टी से क्या कहेंगे आज नामांतरण के मौके पर? आज राष्ट्रवादी की तरफ से हर साल की तरह इस साल भी हमने अभिवादन करे। ये नाम ऐसा नहीं मिला, हमारे नेता ने हर समाज को साथ लेने का काम एक ही नेता करता है, वो पवार साहब है। उनके खिलाफ उनका पूरा समाज गया, मगर ये नाम नेता ने दूंगा बोला तो नाम देते रहा। वो ऐसा एक नेता है जो बोलता है वो करता है। आज जो ये पूरा ये माहौल देख रहे हो, ये हमारे नेता ने ही काम किया है। तो ऐसा नेता ना आने वाले वक्त में हर समाज को लेकर चलने वाला नेता आदरणीय पवार साहब है, और आज भी हिंदुस्तान में सारे समाज को लेकर चलने वाला नेता एक ही है, तो आदरणीय पवार साहब है। आज नामांतरण के विस्तार के मौके पर मेरे तरफ से, मेरे पार्टी की तरफ से, राष्ट्रवादी पवार साहब गठ की तरफ से मैं आज सारे समाज को शुभेच्छा देता हूँ। आज या ठिकाणी आपण जे काही पाहतोय हा आनंद, हा उत्साह की या विद्यापीठाचा नामांतरण होण्यासाठी आमच्या दलित बांधवांनी फार मोठा संघर्ष या ठिकाणी केला होता, आणि त्यावेळेस शरद पवार साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते। मला असं वाटतं की अनेक आमच्या तरुणांनी या ठिकाणी हे नामांतरण मिळावं म्हणून मोठे लढे केले, काहींनी आत्महत्या केल्या, म्हणजे बलिदान दिलं। परंतु त्याला पवार साहेबांनी या ठिकाणी आपलं संक्रांतीचा मुहूर्त पाहून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अशा प्रकारचा नाम विस्तार करून एक मराठवाड्यामध्ये हा ऐतिहासिक निर्णय घेतला। RS यूनानी फार्मेसी, गुर्दे, पित्ते में पथरी और दोबारा पथरी न होने का किया जाता है मुकम्मल इलाज। बहादुरपुरा एक्स रोड। रब्त करें 9390610436 पर। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर नाम लेने पर आपत्ति जताते हैं, संविधान को बदलने की बात करते हैं, ये बात सत्य होती है, क्या कहेंगे? ये हमारा पवार साहब का नेता और उनके साथ में हम सब नेतृत्व में काम करने वाले हैं। आज यहाँ पर मैं हमारे सामाजिक न्याय विभाग के प्रदेशाध्यक्ष कामरे साहब यहाँ पे मौजूद है, ये है अभी हमारे शहर अध्यक्ष खाजा भाई है, मोरे साहब है, सब हमारे जिला अध्यक्ष सब। मैं बोलता हूँ कि हम एक एक कार्यकर्ता जो है कि हम हमारा आंदोलन पवार साहब के नेतृत्व में कर रहे हैं, लेकिन संविधान बचाने के लिए हमारे रात दिन जो मेहनत चल रही है, ये संविधान बचाने के लिए हम यहाँ पे लोगों के साथ में है। और आज भारतीय जनता पार्टी जो सत्ता में आई हुई है, उनका पूरा ये जो है कि उनको ये देश का संविधान बदलना है, इसके लिए उनकी पूरी कोशिश चल रही है। लेकिन हम लोग तो मजबूर हो गए
ईवीएम मशीन में ये बोगस सरकार, बोगस मशीन में बोगस सरकार लाके बिठाए और सत्ता उनके हाथ में दे दिए। इसमें तमाम जनता का कोई रोष नहीं है। तमाम जनता ये हमारे साथ में है, ये संविधान के साथ में है। और कितना भी इन्होंने कुछ भी किया, पूरी सत्ता भी काबिज किए, कितना भी हुकूमत चलाए, तो उनको ये संविधान बदलने नहीं देंगे हम। इसकी अभी आज मराठवाड़ा ये विस्तार दिन की आज शपथ हम आपके सामने खाते हैं कि ये नहीं होने वाला, नहीं होने देंगे। जो सामाजिक न्याय विभाग के प्रदेश अध्यक्ष है कामरे साहब, इनको मैं विनंती करूंगा कि इन्होंने भी अपने विचार यहाँ पर रखना। मकर संक्रांतीचा दिन आणि नाम विस्तार हा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी साजरा होतो। 30 वर्षे झाली आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला 30 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांती आणि हा नाम विस्ताराचा दिन संपूर्ण समाज घटकाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः या पावनभूमीमध्ये आज मी सकाळपासून या ठिकाणी उपस्थित आहे। आत्ताच आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष तांगडे पाटील साहेब, शहराचे अध्यक्ष अजयभाई मोरे साहेब, आमचे सामाजिक न्याय विभागाचे उद्धवजी बनसोडे, माझ्याबरोबर आलेले अहमदनगर जिल्ह्याचे अध्यक्ष अभिजीत ससाने, जाधव सर, आशिषजी इंगळे, युवकचे शहराचे अध्यक्ष जगताप साहेब, डोंगरे साहेब, मिसाळ साहेब, रवी चव्हाण, अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, शरदचंद्रजी पवार पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक न्याय विभागाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या सर्वांना कल्पना असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठवाड्यामध्ये हा मराठवाडा मागासलेला विभाग आहे असं बाबासाहेबांच्या लक्षात आलेलं होतं आणि या मराठवाड्यामध्ये विशेषतः या छत्रपती संभाजीनगरामध्ये, औरंगाबाद या शहरामध्ये एक विद्यापीठ व्हावं अशी बाबासाहेबांची संकल्पना होती आणि ती संकल्पना मूर्त स्वरूपामध्ये ज्यावेळेस स्थापन झाली आणि मराठवाडा विद्यापीठ या ठिकाणी स्थापन झालं, परंतु काही मान्यवर नेत्यांनी किंवा समाज घटकांनी या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं असा संघर्ष केला आणि हा संघर्ष जवळजवळ 16 ते 17 वर्ष उभ्या महाराष्ट्रामध्ये पेटलेला होता। या संघर्षामध्ये अनेक समाज घटकातल्या मान्यवरांनी, कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या बलिदानाची आहुती दिलेली आहे, ती या ठिकाणी शहीद झालेले आहेत। परंतु हा लढा यशस्वी करण्यासाठी स्वतःची सत्ता, काही राजकीय पंडितांनी पवार साहेबांना सांगितलेलं होतं की तुम्ही जर साहेब हा निर्णय घेतला तर तुमची ही सत्ता जाऊ शकते। आदरणीय साहेबांनी सत्तेचा विचार केला नाही, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी समता, न्याय, बंधुता हे जे तत्व होतं आणि सगळ्या समाज घटकाला उच्च शिक्षण मिळावं, मागासवर्गीय समाजातल्या तरुणांना उस्मानिया विद्यापीठामध्ये हैदराबादला जावं लागत होतं त्या काळी, कारण हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं। अनेक गोरगरीब दलितांच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जाणं परवडत नव्हतं, म्हणून या ठिकाणी या विद्यापीठाची स्थापना केलेली होती। आपल्याला तो रक्तरंजित इतिहास माहिती आहे। काही लोकांच्या प्रपंचाची राख रांगोळी या ठिकाणी झाली, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे काही स्वप्न होतं ते स्वप्न या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी आणि या समाजाला न्याय देण्यासाठी जर कोणी काम केलेलं असेल आणि या महाराष्ट्रामध्ये ही संताची भूमी आहे, इथं फुले शाहू आंबेडकरांचा विचार या ठिकाणी महत्वाचा आहे, इथं हेगडेवार किंवा गोळवळकरांचे विचार चालणार नाहीत हे पवार साहेबांनी दाखवून दिलेलं आहे। कारण ही संताची भूमी असल्यामुळे आणि आदरणीय पवार साहेबांचं नेतृत्व फुले शाहू आंबेडकरवादी असल्यामुळे आदरणीय साहेबांनी सत्तेला लाथ मारली, सत्ता गेली तरी चालेल, परंतु या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देऊन त्यांनी या ठिकाणी नाम विस्तार केलेला आहे आणि हाच विचार जागवण्याचं काम आज आपल्याला कल्पना आहे की हा 30वा नाम विस्ताराचा दिवस आहे, परंतु तांगडे पाटील साहेब आगामी काळामध्ये हा नाम विस्ताराचा दिवस मोठ्या प्रमाणामध्ये तालुक्यामध्ये, गावागावामध्ये, वाड्या वस्त्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये, कारण या नाम विस्तार फक्त हा नाम विस्तार नव्हता तर फुले शाहू आंबेडकरांचा विचार जागवण्याचं काम आदरणीय साहेबांनी केलेलं आहे। आम्ही पक्षाच्या वतीने आदरणीय जयंत पाटील साहेबांनी जो आदेश दिला, तांगडे पाटील साहेबांनी, ख्वाजाबाईंनी या ठिकाणी त्याचा उल्लेख केला। आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी, विशेषतः मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यामध्ये आज मी आढावा घेतला सकाळी, तर आमच्या सामाजिक न्याय विभागाच्या अनेक कार्यकर्त्यांनी हा नाम विस्ताराचा दिवस त्यांच्या गावामध्ये, तालुक्यामध्ये, त्यांच्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी साजरा केलेला आहे।
तर मी असं या ठिकाणी म्हणतो की हे जे नामविस्तार झालेला आहे हा नुसता नामविस्तार नसून फुले शाहू आंबेडकरांचे विचार हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, ही संतांची भूमी आहे आणि आगामी काळामध्ये या ठिकाणी या विचारानेच मग पुढचा महाराष्ट्र वाटचाल करेल अशी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो। आणि आजच्या नामविस्ताराच्या दिनानिमित्त या संघर्षामध्ये ज्यांचे बळी गेले, जे शहीद झाले त्या परिवारांना अभिवादन करतो आणि आपल्याला सर्वांच्या शुभेच्छा देतो। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नामविस्तार दिनानिमित्त इथं आज आमचे प्रदेशचे सामाजिक न्याय प्रदेशचे अध्यक्ष पंडित कांबळे साहेब, आमचे जिल्हा अध्यक्ष पांडुरंग तांगडे साहेब, शहर जिल्हा अध्यक्ष आमचे खाजाभाई आणि आमचे सगळे मित्रमंडळ जगताप साहेब, इंगळे साहेब, आज नामविस्तार दिनानिमित्त आम्ही इथे सर्वजण जमलो आहोत। कारण आजचा हा दिवस सर्वांचा आज आमचा अभिमानाचा दिवस आहे। या नामविस्तारासाठी असंख्य लोकांचं बलिदान गेलेलं आहे, त्यांना मी तीव्र अभिवादन करतो आणि आज तुम्ही इथं आलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद मानतो, सर्वांचे आभार मानतो। धन्यवाद। गुर्दे और पित्ते की पथरी के मरीजों के लिए खुशखबरी। R&S फार्मा पेश करते हैं बेहतरीन इलाज डॉक्टर सादिया और डॉक्टर नसरीन की निगरानी में। पत्थर दोबारा जल्दी ना होने का मुकम्मल इलाज, नो ऑपरेशन, नो साइड इफेक्ट, खानदानी सिलसिला है जारी। पत्थर घुलकर साफ और दवा पर कोई परहेजी की पाबंदी भी नहीं, होम डिलीवरी भी अवेलेबल है। मज़ीद तफसीलात के लिए रब्त करें R&S फार्मा, अपोजिट केनारा बैंक, बहादुरपुरा, हैदराबाद, 9390610436 या 9703939436 पर कांटेक्ट करें। इरकान की दवा भी फ्री दी जा रही है।